Sandeep sir. Hello. Hi sir. How are you? How are you? How are you? Hello, gangster. सर रुक जाइए. Pune was good. Pune was good. बात कर लेंगे. सर रुक जाइए. विजुअल करते हैं विजुअल. रुक जाइए. सर रुक किया. यहाँ पर. सर यहाँ पे लाइट. थैंक यू सर. थैंक यू. आपको प्रणाम है. सुबह 4 बजे उठते हो आप. This shows the comedy. सुबह 4 बजे उठते हैं, 7 बजे पहुंच गए. सर्व मान्यवर मंडळी मंचावरती उपस्थित आहेत. लगोलगच आपण सगळ्यांचं स्वागत इथे करून घेऊ. सगळ्यांना विनंती, आपण स्थानापन्न व्हायचं, बसून घ्यायचं. मी सर्वप्रथम विनंती करेन रणजित सावरकर सरांना की आपण सन्माननीय मराठी भाषा मंत्री, शालेय शिक्षण मंत्री तसेच मुंबईचे पालकमंत्री सन्माननीय श्री दीपक केसरकर सरांचं इथे स्वागत करा. जोरदार टाळ्या. तसेच मी विनंती करेन मंजिरी मराठीजींना की आपण सन्माननीय खासदार श्री राहुल शेवाळे साहेबांचे इथे स्वागत करायचं आहे. रणदीप हुडा सर आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत, त्यांचे आम्ही यथोचित स्वागत करू इच्छितो. सिने अभिनेते सन्माननीय श्री रणदीप हुडाजी, तसेच खासदार सन्माननीय श्री राहुल शेवाळे साहेब. तसेच सावरकरांची नात अर्थातच असिलता सावरकर आजीजी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांचे येतुचे स्वागत. मी श्री दीपक केसरकर सरांना विनंती करेन आपण त्यांचे येतुचे स्वागत करायचं आहे. धन्यवाद. पुढील नियोजन आदरणीय रणजित सावरकरजी, आदरणीय राहुलजी शेवाळे, आदरणीय रणजितजी हुडा साहेब, आदरणीय सावरकर मॅडम आणि सर्वच स्टेजवरचे आणि स्टेज समोरचे मान्यवर. खरं तर मी दौऱ्यावर होतो आणि असा उजाळा देण्याचा प्रसंग असतो आणि रणजितजी ज्या प्रकारे तुम्ही ही लढाई पुढे चालू ठेवलेली आहे ती विचारांची लढाई आहे आणि नेहमी कुठल्याही कार्यक्रमाला ज्याला मला इथं येता येतं त्याच्यातून प्रेरणा घेऊनच माझ्यासारखे सर्व या ठिकाणी आपल्यामध्ये सहभागी व्हायची इच्छा होती. रणजितजी हुडा साहेबांनी स्वातंत्र्यवीरांचं त्या ठिकाणी खरं एखादं चित्र आपल्यासमोर उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक करतो. या चांगल्या कार्यक्रमामध्ये खरं तर आदरणीय मुख्यमंत्री महोदय सहभागी होणार होते, परंतु काही कामानिमित्त त्यांना बाहेर जावं लागल्यामुळे त्यांचा निरोप आला की हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि महाराष्ट्र शासनाचं प्रतिनिधित्व तिथं असलं पाहिजे आणि म्हणून आमचे मुख्यमंत्री उपमुख्य शैलेंद्र चिखलकर साहेब, प्लीज आपणाला ही विनंती, आपण मंचावरती यायचंय. मगाशी त्यांनी आवर्जून सगळ्यांची नावं सांगितली पण स्वतःचं नाव मात्र नमूद त्यांनी केलं नाही, पण आम्ही आवर्जून त्यांचं नाव इथे नमूद करत आहोत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
अर्धे जण तिथे उजव्या बाजूला जायचंय आणि आपला जागा भरपूर पुरेल. स्टेज फार मोठा आहे आपला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भारत माता की. मी सर्वांना विनंती करेन आपण स्थान बनवायचं. त्या सोबतीनेच आजचा हा सोहळा किंवा कारकरजी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मी सन्मानित अतिथीगणांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं इथे स्वागत करायचं. संतोष कारकरजी. धन्यवाद. पुढे सौरभ धडपळेजी. आपणालाही विनंती, आपण मंचावरती निमंत्रित आहात. सौरभजी इथे असतील तर प्लीज मंचावरती यायचे. सौरभ धडपळेजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अर्थात पुण्यात आपण सकाळी जी यात्रा प्रारंभ केली त्यामध्ये मुलाचा सहभाग आज सौरभजींचा नक्कीच होता आणि त्यांचे कौतुक करणे आमचं परम कर्तव्य आम्ही मानतो. सौरभ धडपळेजी. विशेष उल्लेख करावा असं वाटतं अजून एका व्यक्तिमत्वाचा, ते म्हणजे आशिष जोशीजी. पण नक्कीच त्यांचंही कौतुक आहे आजच्या सोहळ्यात. त्यांचाही खूप मोलाचा सहभाग होता. सचिन बोधनीजी, आपण जर इथे असाल तर प्लीज मंचावरती यायचंय. सचिनजींनी फार आवर्जून सकाळी जोर जोरात आपल्या आवाजात घोषणा देत होत्या आणि सगळ्यांना जागा करत होत्या. अख्खं पुण्याला जागा करण्याचं काम त्यांनी त्यांच्या आवाजाने सकाळी नक्कीच केलेलं आहे. असे सचिन बोधानीजी आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. त्यांचंही आपण इथे कौतुक करूया. टाळ्या जोरदार सचिन बोधानीजीचं. अभिनंदन. पुढे मी विनंती करेन प्रांजल अक्कलकोटकर यांना की आपण या मंचावरती यायचं आणि आपला स्वागत सत्कार स्वीकार करायचा. कारण जे कलावंत आपल्याला त्या नाट्य स्वरूपात पाहायला मिळाले त्यांच्या माध्यमातून जी धुरा जे सांभाळत आहेत असे प्रांजल अक्कलकोटकर. एका ज्वेलरने आज सकाळी सावरकरांची ती स्मृती आमच्या हाती दिली आणि आज एका ज्वेलरचा सन्मान इथे आपण करत आहोत. श्वेता परुळकरजींना मी विनंती करेन, आपण मंचावरती निमंत्रित आहात. आपलंही आम्ही कौतुक करू इच्छितो. श्वेता परुळकरजी खरं तर ही सगळीच मंडळी पडद्यामागचे कलाकार आहेत, आपण असं नक्कीच म्हणूया. पण त्यांना पडद्यासमोर आणण्याचं काम ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सदैव करत आलेलो आहोत आणि प्रत्येक कार्यक्रमात आपण ते नक्कीच लक्ष देत असतो. अशा श्वेता परुळकरजी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. खरं तर गेले 2-3 दिवस त्यांची तब्येत थोडीशी बरी नाहीये, पण तरीही ते या कार्यात जुंपले होते असं म्हणायला हरकत नाही. कारण कार्य करणारे वेगळी मंडळी आणि कार्यात जुंपणारी ही वेगळी मंडळी आणि त्यातले एक व्यक्तिमत्व श्वेता परुळकरजी. जरा जोरदार टाळ्या श्वेताजींसाठी. पुढे मी या मंचावरती निमंत्रित करणार आहे शैलेंद्र चिखलकरजी. आणि अर्थातच आता एका टीमला मी या मंचावरती बोलवणार आहे. त्यांचं विशेष सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे ते म्हणजेच आपल्या या स्मारकाचे कमी पडू देऊ नका. जरा जोरदार टाळ्या. मला विनोद काटकर आणि
निखिल कोचरेकर यांचा विशेष उल्लेख करायचा आहे. काल रात्री म्हणजे पहाट म्हणायला पाहिजे 4 वाजेपर्यंत ते रथ सजवण्याचं काम करत होते. समोर आहेत किंवा आम्ही तुमच्या नजरेसमोर येतो, पण हे कार्य घडवत असताना बॅकएंडला बरीचशी मंडळी असाची सगळी कामं करत असतात आणि त्यांच्या माध्यमातूनच असा एखादा सोहळा साकारला जातो. त्यामुळे त्यांचं इथे कौतुक करणे परम कर्तव्य हे आमचं. धन्यवाद. तर त्याच्यानंतर समारोपाला रणदीप हुडा बोलणार आहे, त्याच्यामुळे ते एकटेच वर येतील. त्याच्यामुळे मी माझं भाषण आत्ताच संपवतो. भाषण जास्त द्यायची मला सवय नाही आहे, 1-2 मिनिटच बोलतो, पण मला मुद्द्याचं काही बोलायचं आहे. आजचा जो दिनविशेष आहे तो मला अतिशय स्पष्ट करून सांगायचा आहे. सावरकर जेव्हा अंदमानात होते त्याच्यानंतर त्यांनी बराच विचारविनिमय केला, विचारविमर्श केला. 1921 साली रत्नागिरीत आले तेव्हा असहकार आंदोलन सुरू होतं. काँग्रेसचे असंख्य बंदिवान त्या आंदोलनाचे तिकडे येत होते, त्यात काही मुसलमानही होते. सावरकरांनी त्यांना विचारलं की आप गांधी के साथ कैसे हो. त्यांनी सांगितलं हम गांधी के साथ नहीं, गांधी हमारे साथ है. ती जी विचार भूमिका सावरकरांच्या मनात निर्माण व्हायला लागली. त्याच्यानंतर सावरकरांनी त्या कैद्यांमधला जातीभेद तर अंदमानमध्येच बघितला होता आणि अंदमानमध्ये सावरकरांनी सरमिसळ भोजन व्यवस्था सुरू केली होती. पण भारतात ती जाती व्यवस्था इतकी दारुण होती आणि त्याच्यानंतर सावरकरांना विचार करता करता लक्षात आलं की डिव्हाइड अँड रूल ही ब्रिटिशांची पॉलिसी नाही आहे, ही पॉलिसी आपल्यावर आक्रमण करणाऱ्या प्रत्येक आक्रमकांची आहे. म्हणूनच अल्लाउद्दीन खिलजी केवळ 5000ची सेना घेऊन येतो आणि देवगिरीचं साम्राज्य बुडवतो. आपल्या तलवारीला गंज चढला नव्हता तेव्हा, पण आपल्या तलवारी या एकमेकांच्या विरुद्धच उठल्या होता आणि आपल्या तलवारी जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध उठतात तेव्हा शत्रू त्याचा फायदा घेतो. हे सावरकरांनी ओळखलं आणि हिंदुत्व काय याची त्यांनी नव्याने व्याख्या केली. जो कुठला धर्मपंथ या भारतात जन्मलेला आहे, मग तो शीख असो, वैदिक असो, बुद्ध असो, जैन असो, आदिवासी असो, कोणी असो, तो हिंदू आणि त्याच्यात कुठलाही भेदभाव नको. आपण 80% असलो तरी आपण कधीच बहुसंख्य नाही. याचं कारण आहे की आपण जातीपातीत विभागला गेल्यामुळे त्या जाती पण प्रांतात विभागल्या गेल्या. अख्खी जात तुम्हाला भारतात एक कुठे दिसणार नाही. ब्राह्मणांमध्येच 50 जाती असतील आणि किती मोजा 4000 जाती आहेत भारतात. आता 120 कोटी डिवाइड बाय 4000 करा, तुम्ही 2% पण कुठे उरत नाही कुठली जात. मग जो कोणी तुमचा शत्रू आहे 20%, तो तुमच्या वस्तीमध्ये तुम्ही बहुसंख्य असताना तिथे येतो, गुंडगिरी करतो, तुमच्या डोक्यावर बिरे करतो. ते 1921 साली झालं, 1947 साली झालं आणि 2021 साली पण झालंय. सीएच्या विरुद्ध ज्या दंगली झाल्या त्या आपल्या हिंदू समाजावर कलंक आहेत. लाखाचे मोर्चे निघाले. कोणा करता? इथल्या मुसलमानांना काही प्रॉब्लेम होता का? अजिबात नव्हता. पाकिस्तानातल्या मुसलमानांना इथली नागरिकत्व द्या, बांगलादेशमधल्या नागरिकत्व द्या, यासाठी त्या दंगली होत्या. आणि आपण बहुसंख्य असलेल्या शहरांमध्ये आपल्या मालमत्ता जाळण्यात गेलेल्या. याचं कारण हे आहे की सावरकरांनी 1924 साली एकसंध जाती, हिंदू जाती निर्माण करावी ह्यासाठी जात्युच्छेदन जे आंदोलन सुरू केलं, जातीभेद निर्मूलन आंदोलन सुरू केलं, ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही. अस्पृश्यता निर्मूलन हा अतिशय सोपा विषय आहे, म्हणजे कोणाला स्पर्श करू नका. गांधींनी अतिशय सोपं सोल्युशन काढलं. त्यांना हरिजन म्हणा, नाव बदललं, गट वेगळाच ठेवला. सावरकर जवळनं असं चालणार नाही, तुम्ही नाव बदलून चालणार नाही. तर ते एकसंध जाती झाली पाहिजे म्हणून सगळे समाज सारखे आहेत. म्हणून त्यांनी रोटीबंदी, बेटीबंदी, रोटीबंदी म्हणजे एकत्र जेवायचे नाही, बेटीबंदी आंतरजातीय विवाह करायचे नाहीत, व्यवसाय बंदी म्हणजे त्या जातीने त्या जातीचेच व्यवसाय करायचे. अशा असंख्य बंद्या त्यांनी मोडून काढल्या आणि आज त्या मोडल्या गेलेल्या असल्या तरी जातीभेद आमच्या मनातनं गेलेला नाही. आज जातीभेद पूर्वी होता त्याच्यापेक्षा अतिशय अनेक पटींनी उफाळून आलेला आहे. आणि जर 100 वर्षापूर्वी सावरकरांचं समाजाने ऐकलं नाही म्हणून 1947 फाळणी झाली. आज आपल्याला पुन्हा एक संधी आहे. ही जी यात्रा नाही सावरकरांच्या सन्मानाची यात्रा नाही आहे, सावरकरांना सन्मानाची आवश्यकता नाही आहे, ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. सावरकरांचं नाव घेऊन, त्यांचे विचार घेऊन आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य सुरक्षित करण्याची ही यात्रा आहे. सावरकरांच्या सन्मानाची असेल तर माफ करा, सावरकरांना सन्मानाची आवश्यकता नाही आहे. आपण सावरकरांना सन्मान देऊन आपल्यावरच उपकार करतोय, आपल्या देशाचं भवितव्य सुजल करतोय. त्याच्यामुळे 100 वर्षापूर्वी जी आपण चूक केली ती आता आपण टाळली नाही. तर 1947 फाळणी झाली
त्याची पुनरावृत्ती 2047ला होईल आणि 1947ला किमान ते जे पाकिस्तान बांगलादेशमधल्या लोकांना इथे हिंदुस्थान तरी शिल्लक होता, 2047 साली असं काही झालं तर तुम्हाला जगात जायला कुठे जागा उरणार नाही, हा निर्धार करा. आणि त्याप्रमाणे एकसंध हिंदू समाज म्हणून म्हणजे जो देशाचा नेता आहे, जो आपल्या प्रदेशाचा नेता आहे, तो आमच्या हिंदू हिताचा विचार करणारा हवा, एवढीच भावना बाळाशिवाय का आरक्षण वगैरे काही होत राहील हो, त्याच्याकरता आम्ही एकमेकांची डोकी मिळायची करत नाहीये. त्यामुळे तसंच आम्ही या शब्दसुमनांनी पुढे विशेष कौतुक करू इच्छितो हिंदुस्थान पोस्टची सपोर्ट टीम दिनेश भात्रे, सतीश गरुड आणि सूरज काटेजी यांनी सुद्धा आजच्या या यात्रेसाठी अतुनात अशी मेहनत घेतलेली आहे. त्यांच्यासाठी पण जरा जोरदार टाळ्या आपण वाजवूया, जोरदार टाळ्या तिन्ही मंडळींसाठी. दो साल से जब से सावरकर जी मेरी जिंदगी में आए हैं, मैं काला पानी में ही हूँ. आज उनको निकले 100 साल हो गए. मैं आशा करता हूँ कि आप तक मेरा ये काम पहुँचे और पूरे देश को, दुनिया को इनकी असली कहानी, सावरकर जी की असली कहानी पता चले. उनके बारे में न जाने क्या क्या लोग कहते हैं, मैं तो अब तो सुन के हंस पड़ता हूँ. पर उनकी गलती नहीं है. जब ये पिक्चर मैंने करनी शुरू नहीं की थी तो मुझे भी उनके बारे में ज़्यादा नॉलेज नहीं थी. और ये इसलिए है क्योंकि ज़्यादातर अगर आप हिस्ट्री की किताबें पढ़ो तो किसी भी किताब में सशस्त्र क्रांति या उस सोच वाले लोगों को सिर्फ 2 पैराग्राफ में मेंशन करके बाकी सभी पूरी आज़ादी की लड़ाई 2-3 और लोगों ने ही लड़ी थी और किसी ने कुछ नहीं किया. अचंभित था, मैं भी अचंभित था. मैं कहा ऐसा क्या इतना किया इन्होंने. और एक अभी बैठे बैठे मुझे ध्यान आ रहा था कि मेरा थिएटर का करियर भी इसी ऑडिटोरियम से शुरू हुआ था बॉम्बे में. और तब मुझे नहीं पता था मुझे, और ये मेरी गलती है या मेरे को सिखाने वालों की गलती है. उनके बारे में मैं क्या बोलूं, सबने सब कुछ बोल ही दिया है काफी अच्छे तरीके से और मराठी में. पर मेरे तो जो उनके बारे में पढ़ा है कि हिंदुस्तान की जो जोड़ने की एक आइडियोलॉजी थी वो किसी और के पास नहीं थी. जो हिंदुत्व की आइडियोलॉजी जो उन्होंने लिखी थी काला पानी के बाद, जब खिलाफत मूवमेंट हो चुकी थी, मोपला का वायलेंस हो चुका था, उसके बाद जो उन्होंने लिखा था तो उन्होंने यही लिखा था कि हिंदुत्व एक भौगोलिक, राजनीतिक, सांस्कृतिक इतिहास है, ये किसी धर्म का नहीं है. जो हिंद को अपना माने वो हिंदू है. मुझे याद है मैं काफी साल पहले ऑस्ट्रेलिया में पढ़ता था और बाहर जाता था किसी देश में, तो सब कॉन्टिनेंट के सब लोगों को, हम लोग को हिंदू बोलते थे. हे हिंदू, चाहे किसी भी धर्म या जाति के हो. तो उनका मैसेज यही था, उनका मैसेज जो हमारे को एक करने का था, जातिवाद से, हर चीज से ऊपर उठ के एक दूसरे को एक ह्यूमन की तरह जो रिकॉग्नाइज करने का था, वो मैसेज आज हमें सबसे ज़्यादा ज़रूरी है. और मैं चाहता हूँ कि ये मैसेज ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचे और आप लोग की सपोर्ट रही तो ज़रूर पहुँचेगा. वंदे मातरम.